दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्रात तब्बल 77,283 मंदिरं आहेत. भारतातील सर्वाधिक मंदिरं याच राज्यात आहेत. मात्र जिथे सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाले आहेत. मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पुरातन मंदिरांवर हल्ले केले होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिरांचं पुन्हा वैभव परतलं. त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांना पुन्हा उभारून त्यांना संरक्षण दिलं. महाराष्ट्रातील मंदिरं स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहेत. काळ्या आणि राखाडी दगडांमध्ये बांधलेली ही प्राचीन मंदिरं प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. नागर, द्रविड आणि वेसारा या शैलींमध्ये बांधलेली मंदिरं महाराष्ट्राच्या स्थापत्य कलेचा अद्वितीय वारसा आहेत. भारतीय संस्कृतीत मंदिरं समाजाला जोडण्याचं महत्त्वाचं कार्य करतात. ही मंदिरं फक्त धार्मिकच नाही तर सांस्कृतिक वारसा सुद्धा जपतात. प्रत्येक युगाच्या स्थापत्य कलेतून इतिहास आणि संस्कृतीची ओळख होते आणि म्हणूनच मंदिर एक प्रकारची टाइम मशीन आहेत, ज्यातून आपण आपला इतिहास समजू शकतो. म्हणूनच या मंदिरांना जपणं, त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांना सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता देणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मंदिरं ही आपली संस्कृती आणि इतिहासाची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. दक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.